आपण लॅपटॉप जर असेल तर लॅपटॉप चालवू शकतो किंवा मग आपल्याला लंच करायचं असेल तर लंच करू शकतो. ती बॅगेजसाठी हे आहे म्हणजे ठेवायला जागा आहे. पण ते जेवढे पण डबे आहेत ना ते एकमेकांना कनेक्टेड आहेत. तर आपण लास्ट डब्यापासून ते फर्स्ट डब्यापर्यंत जाऊ शकतो किंवा फर्स्ट डब्यापासून लास्ट डब्यापर्यंत जाऊ शकतो. हा लाजवंती ग्रुपचा अध्यक्ष आहे. लाजवंती ग्रुप. आणि तेव्हा तो इंडियाचा फर्स्ट सी ब्रिज होता. सो आता जो त्यांनी बनवला आहे तो व्हर्टिकल लिफ्टिंग ब्रिज बनवला आहे, जो इंडियाचा सर्वात पहिला सी ब्रिज आहे जो व्हर्टिकल लिफ्ट होतो. मित्रांनो, ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते आलेलं आहे, पंबन ब्रिज. आई बघून पागल झालो मी. एक नंबर ब्रिज होता, एक नंबर. पूर्ण निळं पाणी. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं जंगी स्वागत. ॲक्च्युली आता आम्ही इथून जाणार आहे रामेश्वरमला. आमची ट्रेनसुद्धा आली आहे. ट्रेनची बुकिंग वगैरे झाली आहे. सो कधीपासून वेट करत होतो की ट्रेन येते म्हणून, पण ट्रेन लेट आली आमची. स्वतः आम्ही सर्व उभे इकडे. निघायची तयारी आहे, जाऊया. खूपशा धमाल गोष्टी आज होणार आहेत आणि समुद्राच्या मधून आज आपण जाणार आहोत. असा रेल्वे ब्रिज आहे तिकडे. सो ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला, त्या ट्रेनमध्ये आलो. सध्या ट्रेनमध्ये आलो आहे. आमची ट्रेन निघाली आहे आणि ट्रेनमध्ये खूपशा अशा फॅसिलिटीज आहेत, त्या मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवेन. सध्या आमचं तिकीट चेक होतं आहे. सो तिकीट चेक झालं की मग मी तुम्हाला या ट्रेनमध्ये काय काय आहे ते दाखवेन. पण मला खूप आवडलं आहे ट्रेनमध्ये आल्यानंतर. म्हणजे ट्रेन जी आहे ती आपल्या लोकलसारखी दिसते, म्हणजे मुंबईमध्ये जी असते तशी लोकलसारखी दिसते, बट चांगली आहे. सो मी तुम्हाला दाखवेन आता पुढे. ॲक्च्युली या ट्रेनमध्ये ना, जसं आम्ही आता तिरुनेलवेली या ट्रेनने आलो, त्या ट्रेनमध्ये आम्ही स्लीपर कोच बुक केलं होतं. पण त्या स्लीपर कोचमध्ये जेवढे फॅसिलिटीज नव्हते ना, तेवढे फॅसिलिटीज या ट्रेनमध्ये. आता हे आहे ना, ह्याच्याने आपण लॅपटॉप जर असेल तर लॅपटॉप चालवू शकतो किंवा मग आपल्याला लंच करायचं असेल तर लंच करू शकतो किंवा डिनर असेल तर डिनर करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे हात ठेवायसाठी रॅक आहे, म्हणजे असा हात वगैरे ठेवू शकतो. आणि इथे वरती बॅगेजसाठी हे आहे, म्हणजे ठेवायला जागा आहे. इथे पण आहे आणि चांगलं स्पेशियस आहे, म्हणजे असं कंजस्टेड वगैरे नाही आहे. सो हे एक चांगलं आहे आणि छोटी सीट मस्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ट्रेनमध्ये जेवढे पण डबे आहेत, जसे की 12 डबे काहीतरी आहेत, मी मोजले नाही, पण ते जेवढे पण डबे आहेत ना ते एकमेकांना कनेक्टेड आहेत. तर आपण लास्ट डब्यापासून ते फर्स्ट डब्यापर्यंत जाऊ शकतो किंवा फर्स्ट डब्यापासून लास्ट डब्यापर्यंत जाऊ शकतो. जर समजा मी चुकीच्या डब्यामध्ये चढलो तर मग टेन्शन नाही आहे, कारण त्या डब्यावरून आपल्या जिथे आपली बुकिंग आहे त्या बुकिंगपर्यंत आपण रिटर्न येऊ शकतो. सो हे एक मला असं वाटतं की चांगलं आहे. आणि पुढे गेल्यानंतर पंबन ब्रिज आहे. तो पंबन ब्रिज आता लेटेस्ट बनवला आहे. सो ते एक आपण बघू आणि तो खूप भारी आहे, नवीन बनवला आहे तो. आत्ताच त्याचं ओपनिंग झालं आहे मार्चमध्ये. सो आपण ते बघू. आणि मला असं वाटतं की इंडियामधलं सगळ्यात फर्स्ट असं ब्रिज आहे जे व्हर्टिकल आहे. सो एक भारी एक्सपिरियन्स असणार आहे तो. बघूया आपण. मधुराला जाऊन आलो आहे, आता रामेश्वरला चाललेले. तिकडे काय काय आहे काय काय नाही बघू, नंतर तुम्हाला सांगू. आम्ही रामेश्वरला चाललो आहे. तुम्ही पण आमच्याबरोबर या आणि आमच्या लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हाय. आम्ही फॅमिलीबरोबर पहिले मधुराला गेले होते, तिकडे मस्त मजा आली. आता चालले आम्ही रामेश्वरला. तिकडे काय होते काय नाही नंतर तुम्हाला सबस्क्राईब करते. बाय. ॲक्च्युली एक माझी मम्मी होती, एक मावशी आणि एक काकी, या तिघांचं जो फर्स्ट ट्राय होतं हे बोलायचं. खूप छान बोलले, बट बेसिकली मी त्यांना मुद्दामून बोलायला लावलं, कारण थोडंसं त्यांना पण प्रॅक्टिस होईल आणि त्यांना पण थोडंसं फ्री वाटेल, मजा येईल. सो त्यामुळे ट्रेनमध्ये आहे ना
मी व्लॉग बनवतो, सगळे माझ्या तोंडाला बघतायत आणि पण थोडं सेलिब्रिटी फील होते मला बघितल्यावर. काय बोलते बाई? हा लाजवंती ग्रुपचा अध्यक्ष आहे, लाजवंती ग्रुप. मित्रांनो, मी कालपासून आहे ना मदुराईला आलो आहे, मदुराईला फिरतो आहे, तमिळनाडूमध्ये फिरतो आहे. पण इकडे फिरताना इतकं म्हणजे एक युनिकनेस आहे ना इकडे, एवढी मजा येते ना फिरायला, म्हणजे कंटाळा असं वाटत नाही आहे. गरम तर होत आहे खूप जास्त, बट इतकं फील नाही होते आम्हाला गरम, कारण जसं गरम पण आहे तसं हवा पण येते, त्यामुळे इतकं काय वाटत नाही आहे. आणि इकडचं नेचर, इकडचा माहोल, इकडचं अलग दुनिया आहे, अलग दुनिया आहे. म्हणजे काय एक्सप्लेन नाही करू शकत मी, अशी दुनिया आहे इकडची. खूप म्हणजे बरं वाटतं इकडे आल्यावर आणि थोडंसं रिलॅक्स फील होतं आहे, कारण घरी आपण काम वगैरे करतो, नंतर मग काही गोष्टींमध्ये प्रेशराईज असतो, बिझी असतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं हेक्टिक होतं. बट इथे आल्यावर थोडंसं माइंड रिलॅक्स होतं आहे, खूप बरं वाटतं. आणि इकडे ना एवढी नारळाची झाडं, एवढे काय बोलतात त्याला, एवढी झाडं आहेत ना, म्हणजे खूप भारी वाटतं आहे मला इथे आल्यावर. ट्रेन तर म्हणजे मला बघून खूप भारी वाटतं यार, कारण आम्ही स्लीपरमधनं आलो, येताना 35 आवर्सची जर्नी होती. जी फॅसिलिटी आम्हाला भेटायला पाहिजे होती ती फॅसिलिटी मला असं वाटतं की नाही भेटली. कारण जेव्हा मी आधी ट्रॅव्हल केलं होतं तर तेव्हा प्रत्येक ह्याच्यामध्ये ते लोक जेवणासाठी एक छोटासा हे असायचा, टेबल असायचा तिकडे. तर या टायमाला ते नव्हतं आणि बॉटल ठेवायला जागा नव्हती प्रॉपर, बॅग ठेवायला, लगेज ठेवायला जागा नव्हती. सो त्यामुळे थोडंसं हे वाटतं आहे. पण कम्पेअर टू दिस ट्रेन ही खूप म्हणजे बेटर आहे, कारण प्रत्येकाला त्यांनी असं दिलेलं आहे, हँडल असं दिलेलं आहे आणि बॅगेज ठेवायला, लगेज ठेवायला जागा आहे. सो भारी आहे म्हणजे यार. जर इंडियन रेल्वे ती जर समजा लॉंगेस्ट रूट आहे किंवा मग मोठ्या रूटसाठी तुम्ही ती ट्रेन वापरताय आणि शॉर्ट रूटसाठी ही ट्रेन वापरतो, मग ह्यात स्पेशालिटी जास्त का आहे, त्यात जास्त असल्या पाहिजेत, ज्या की त्याच्यात नव्हता ह्याच्यामध्ये आहेत. सो मला असं वाटतं हे बेटर आहे, ह्याच्यावर लॅपटॉप ठेवून वगैरे काम पण करू शकतो. सो इट्स गुड. मित्रांनो, जस्ट मी पंबन ब्रिजबद्दल थोडंसं सांगतो. पंबन ब्रिज जो आहे तो 1914मध्ये बनवला होता आणि तेव्हा तो इंडियाचा फर्स्ट सी ब्रिज होता आणि सर्वात लॉंगेस्ट ब्रिजसुद्धा होता. पण आता जेव्हा बँड्रा वर्ली सी लिंक जेव्हा बनला तो सेकंड झाला, कारण बँड्रा वर्ली सी लिंक त्याच्यापेक्षा मोठा सी ब्रिज होता. सो आता जो आहे तो जवळजवळ 96 इयर्स नंतर आता त्यांनी परत रिबिल्ड केलं आहे, त्याला परत बनवलं आहे. सो आता जो त्यांनी बनवला आहे तो वर्टिकल लिफ्टिंग ब्रिज बनवला आहे, जो इंडियाचा सर्वात पहिला सी ब्रिज आहे जो वर्टिकल लिफ्ट होतो. त्याच्या खालून मोठे बोट, छोटे शिकारा बोट असे पास होतात तिकडून आणि त्या पास होण्यासाठी त्यांनी न्यू टेक्नॉलॉजी आणून त्यांनी वर्टिकल सी ब्रिज बनवला आहे. आणि त्या ब्रिजची खासियत ही आहे की त्यांनी गॅरंटी दिली की तो ब्रिज आहे ना पुढच्या 100 वर्ष तसाच राहील, तसाच टिकेल, तो पडणार नाही, त्याची गॅरंटी त्यांनी दिली आहे. सो मला असं वाटतं की एक इंडियाचं न्यू सक्सेस आहे की त्यांनी या प्रकारे जे ब्रिज आहे ते न्यू टेक्नॉलॉजी यूज करून त्यांनी बिल्ड केलं आहे. सो इट वॉज व्हेरी ग्रेट. खूप भारी आहे. या इंडियाच्या कामगिरीला खरंच म्हणजे सलाम आहे भाई, कारण खूप कमी अशा आपल्याला भेटतात अशा जागा ज्या आपल्याला रिडेव्हलपमेंट करू शकतो आणि रेकॉर्ड वगैरे बनवू शकतो. ही जी ब्रिज बनवली या लोकांनी रेकॉर्ड बनवला आहे, वर्टिकल लिफ्टिंग सी ब्रिज बनवून. जसं लंडनला आहे तो हॉरिझॉन्टल आहे, तो ब्रिज लिफ्ट होतो, बट हा जो ब्रिज आहे तो वर्टिकल आहे, असा वर जाईल खाली, असा वर येईल खाली आहे. सो भारी आहे. मित्रांनो, ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते आलेलं आहे, पंबन ब्रिज. आमच्या गावात पूर्ण निळं पाणी पूर्ण.
हे बघ इथे सगळे बोट वगैरे आहेत आणि हा ब्रिज इथे छोटंसं मंदिर जे कसलं भारी यार हे आई बघून पागल झालो मी. एक नंबर ब्रिज होता, एक नंबर पूर्ण निळं पाणी. माझ्या मागेची ही जी ट्रेन आहे ही ॲक्च्युली या ट्रेनचं नाव वेगळं आहे. ह्याला शटल ट्रेन असं बोलतात. एक्सप्रेस आपली असते ती नॉर्मल ती वेगळी आणि ही शटल ट्रेन आहे ती वेगळी. कारण ही शटल ट्रेन ही जास्त ट्रॅव्हल नाही करत, थोडं डिस्टन्सच ट्रॅव्हल करते. जास्तीत जास्त 150-200 किलोमीटर ट्रॅव्हल करते. बट आपली जी ती ट्रेन आहे नॉर्मल ट्रेन ती ऑल ओव्हर इंडियामध्ये ट्रॅव्हल करते. सो त्यामुळे त्याच्यामध्ये काही फॅसिलिटी जास्त असतात. त्यात सिटिंग अरेंजमेंट वेगळी असते, त्यात स्लीपर कोच वगैरे असतो. ह्याच्यामध्ये स्लीपर कोच असं नाही आहे, AC कोच नाही आहे. ह्यामध्ये फक्त आणि फक्त सिटिंग आहे. आपण सिटिंग करूनच आपण तिकीट बुक करून जिथे ट्रॅव्हल करायचं तिथे ट्रॅव्हल करायचो. सो असं हे ट्रेन आहे. सो त्या ट्रेनमधून आता आम्ही आलो तर खूप भारी वाटलं. आणि आता पुढचा जो सफर आहे रामेश्वरमचा तो पण आपण बेटर एक्सपिरियन्स करण्यासाठी काही ना काही नवीन गोष्टी करत राहू. मी जस्ट आता पोचलो आहे रामेश्वरमला. हे बघा रामेश्वरमला जस्ट पोचलो आहे आणि खरंच यार म्हणजे काय भारी तो पंबन ब्रिज आहे. एवढं एकदम मजा आली ना बघायला. आणि खरंच खूप एक मेमोरेबल आहे. मेमोरेबल की जर ती गोष्ट जर बघितली ना तर ती कधी विसरणार नाही आपण. अशी जर्नी होती आमची येताना. खूप मजा आली. 3 तासाचं होतं पण 3 तासामध्ये खूप काय मजा केली आम्ही. काही गोष्टी कॅमेरामध्ये कॅप्चर केल्या मी, काही गोष्टी कॅमेरामध्ये कॅप्चर नाही केल्या. बट ओव्हरऑल मला खूप मजा आली. आणि पब्लिक मला सारखं बघते यार येताना. इकडे साऊथवाली जी पब्लिक आहे ती सारखं माझ्या फेसला बघते की हा काय करतो आहे नक्की म्हणून. असं ओव्हरऑल आमची जर्नी खूप चांगली होती. सो हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो कारण पुढे जाऊन पण अजून खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.